रामकृष्ण हरी. एक मला प्रसंग आठवला. अर्जुनासोबत श्रीकृष्ण भगवान स्वार्थी होते, सखा होते, रात्रंदिवस सोबत होते. ज्याच्या सोबत देव आहे त्याला सुद्धा महाराज वनवास चुकला नाही. तुमची आमची काय कथा आहे? आणि वनवास कुणामुळं? अरे ज्याचा वाईट विचार आहे, ज्याची कुबुद्धी आहे, असा तो शकुनी मामा. त्या शकुनी मामांच्या वाईट विचारामुळं दुर्योधनानं पाची पांडवांना वनवासाला पाठवलं महाराज. सात्विक वर्तीचे पाची पांडव, दररोज देवाचं नामस्मरण करणारे, त्यांचा सुद्धा या कुबुद्धीच्या लोकांनी छळ केला. तेथे आपल्यासारख्या मानवाची काय कथा आहे? आपण तर सर्वसामान्यातले सामान्य आहोत महाराज. आपला त्यात काही पाड नाही. या जे कुबुद्धीचे लोक आहेत, हे कुठं काडी टाकतील याचा काही भरोसा राहत नाही. म्हणून कधीही आपल्यावर जे येळ येईल त्या वेळेला घाबरून न जाता सामोरे जायला शिका. कारण धाडस ठेवा. एक म्हण आहे, केल्याने होते रे पण आधी केल्याची पाहिजे. मनामध्ये धाडस ठेवा, उमेद ठेवा, मला या ध्येयापर्यंत जायचं आहे. अरे मनामध्ये उमेद असेल ना, जरूर त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला तुमचा रथ श्रीकृष्ण बिलकुल त्या ठिकाणी नेणार आहे. आपल्या हृदयामध्ये सुद्धा देवच आहे. किती लोकांना वाईट चितू द्या, तुमचं वाईट कधीच होणार नाही. कारण महाराज, जी गती 100 कौरवाची झाली तीच गती वाईट बुद्धीच्या लोकांची होणार आहे. 5च होते, 5 पांडव, परंतु 5 पांडवाचाच विजय झाला शेवटी. कशामुळे? सत्यानं वागल्यामुळे. मग आपल्या जीवनामध्ये आपण सत्यानं वागलंच पाहिजे. का वागू नये? वनवास भोगावा लागला, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. किती कष्ट सहन केले त्या 5 पांडवांनी. मी हे का सांगतोय? ज्याच्यासोबत स्वतः देव होते त्यांना सुद्धा हे कष्ट सहन करावे लागले. आपल्यासोबत कोण आहे मायबाप? आपल्यासोबत कोणीही नाही. अरे जे घरातले आईबाप असतात ते सुद्धा तुम्हाला टायमाला साथ देऊ शकत नाहीत. जी पत्नी आहे ती सुद्धा तुम्हाला टायमाला साथ देत नाहीत. मुलं जे नातेवाईक असतील ते सुद्धा तुम्हाला संकटामध्ये धावून येणार नाहीत महाराज. धावून येणारा तो एकच आहे, तो आहे परमात्मा. त्याच्याजवळ जायचं शिका. कारण परमात्म्याशिवाय गत्यंतर नाही, तरण उपाय नाही. कारण त्याला हाक मारा, त्याला म्हणजे परमेश्वराला. त्या परमेश्वराला आपलंसं करून घ्या. जोपर्यंत तो आपला होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही आणि जीवनाला सुख मिळणार नाही महाराज. सुख मिळावं असं वाटत असेल, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी यशस्वीरित्या व्हाव्या अशा वाटत असतील, सत्यानं चला, सत्याची राखण करा. कोणी सत्य बोलत असेल त्याच्या पाठीमागं उभं राहायला शिका. परंतु या खोटं बोलणाऱ्याच्या आणि व्यर्थच बडबड करणाऱ्याच्या पाठीमागं राहून आपला फायदा होणार नाही महाराज. जसं की त्या 100 कौरवाचा सुद्धा झाला नाही, म्हणून आपलाही फायदा होणार नाही. फायदा होतेच कुणाचा? जे देवाच्या सोबत असतात, जे देवाचं रात्रंदिवस नामस्मरण करतात, अशाच व्यक्तीचा महाराज देव विचार करतो. आपल्या सामान्य माणसाचा देव विचारतं काय, पण त्याच्या मनात सुद्धा आपला कुठं विचारच काय, पण आपलं ध्यान सुद्धा राहत नाही. म्हणून कधीही देवाच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करा. जोपर्यंत आपण तो प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं सार्थक नाही महाराज. रामकृष्ण हरी.